अन्वी देशमुख ही पुण्यातील एका मोठ्या उद्योग समूहाच्या मालकाची एकुलती एक मुलगी असते. सुंदर, हुशार आणि स्वतःच्या स्वप्नांसाठी जगणारी अन्वी कोणाच्याही दबावाखाली निर्णय घेणारी मुलगी नसते. तिला स्वतःचा व्यवसाय उभा करायचा असतो आणि लग्नाचा विचारही तिने पुढील काही वर्षासाठी बाजूला ठेवलेला असतो. दुसरीकडे अथर्व सावंत हा साध्या कुटुंबातील पण प्रचंड मेहनती आणि स्वाभिमानी तरुण असतो. त्याने स्वतःच्या कष्टावर एक छोटी कंपनी उभी केलेली असते आणि त्याचं एकच ध्येय असतं, स्वतःच्या आईचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करणं. दोघांचं जग वेगळं, विचार वेगळे आणि स्वभाव तर पूर्णपणे विरुद्ध असतात. एका व्यावसायिक परीक्षेत त्यांची पहिली भेट होते. तिथे एका छोट्याशा मुद्द्यावरून दोघांमध्ये जोरदार वाद होतो. अन्वीला अथर्वचा सरळ बोलणारा स्वभाव उद्धट वाटतो, तर अथर्वला अन्वीचा आत्मविश्वास गर्व वाटतो. काही मिनिटाच्या वादानंतर दोघेही एकमेकांचा तिरस्कार करत निघून जातात. त्यांना कल्पनाही नसते की हीच भेट त्यांच्या आयुष्यात भवितव्य बदलवणार आहे. काही दिवसांनी देशमुख कुटुंबांवर एक मोठं संकट कोसळतं. अन्वीच्या वडिलांना त्यांच्या जुन्या भागीदाराकडून विश्वासघात मिळतो. कंपनीवर मोठं कर्ज येतं आणि हजारो कर्मचाऱ्यांचं भविष्य धोक्यात येतं. कंपनी वाचवण्याचा एकच मार्ग उरतो, पण त्यासाठी एक अट असते. ती अट म्हणजे अन्वीचं लग्न एका विशिष्ट मुलासोबत व्हावं. ही गोष्ट ऐकून अन्वी संतापते. ती स्पष्ट सांगते की ती तिच्या इच्छेविरुद्ध कधीच लग्न करणार नाही. दुसऱ्या बाजूला अथर्वलाही त्यांच्या कुटुंबाकडून लग्नाचा विषय काढला जातो. तोही ठामपणे नकार देतो. त्याला आधी त्याचं करिअर आणि कुटुंब महत्वाचं वाटत असतं, पण नियतीने दोघांसाठी वेगळीच योजना तयार केलेली असते. काही दिवसांनी दोन्ही कुटुंबाची भेट आयोजित केली जाते. अन्वी सभागृहात प्रवेश करते आणि समोर अथर्वला पाहताच तिच्या चेहऱ्यावर धक्का उमटतो. अथर्वलाही तितकाच धक्का बसतो. काही क्षण दोघे एकमेकांकडे पाहत राहतात आणि मग एकाच वेळी म्हणतात, मी याच्याशी लग्न करणार नाही. सभागृहात शांतता पसरते. कुटुंबीय त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतात, पण दोघेही ऐकायला तयार नसतात. अन्वी रागाने बाहेर पडते. अथर्व तिच्या मागे जातो आणि दोघांमध्ये पुन्हा वाद सुरू होतो. अन्वी म्हणते, माझं आयुष्य माझ्या अटीवर चालेल. अथर्व उत्तर देतो, मलाही कोणाच्या आदेशावर जगायचं नाही. दोघे विरुद्ध दिशेने निघून जातात. पण त्याच रात्री सगळं बदलून जातं. अन्वीच्या वडिलांना अचानक हृदयविकाराचा झटका येतो. हॉस्पिटलमध्ये डॉक्टर त्याची प्रकृती गंभीर असल्याचं सांगतात. शुद्धीभर आल्यावर ते अन्वीचा हात हातात घेत म्हणतात, काही निर्णय स्वतःसाठी नाही तर अनेकांच्या भविष्यासाठी घ्यावे लागतात. वडिलांच्या डोळ्यातलं दुःख पाहून अन्वी हादरते. दुसरीकडे अथर्वच्या आईची प्रकृतीही खालावते. ती अथर्वला सांगते, कधी कधी कुटुंबासाठी स्वतःची इच्छा बाजूला ठेवावी लागते. 2 दिवसाच्या संघर्षानंतर अन्वी आणि अथर्व दोघेही मनाविरुद्ध होकार देतात. लग्नाची तयारी सुरू होते. बाहेरून सगळं आनंदाचं वातावरण असतं, पण वधूवराच्या मनात प्रचंड अस्वस्थता असते. लग्नाचा दिवस उजाडतो. संपूर्ण मंडप रोषणाईने उजळून निघालेला असतो. पाहुण्यांची गर्दी, गाजावाजत सुरू असलेला समारंभ आणि दोन्ही कुटुंबाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा असतो. पण अन्वी आणि अथर्व मात्र शांत असतात. मंगलाष्टक सुरू होतं. दोघेही एकमेकांकडे पाहतात. त्यांच्या नजरेत प्रेम नसतं, फक्त परिस्थिती पुढे केलेली शरणागती असते. अखेर हाराची देवाणघेवाण होते. टाळ्यांचा गडगडाट होतो. लग्न पूर्ण होतं. पण त्याच वेळी मंडपाच्या बाहेर उभा असलेला एक अनोळखी व्यक्ती त्यांच्या लग्नाचा फोटो मोबाईलमध्ये पाहत हसत असतो. तो कोणाला तरी फोन करून म्हणतो, पहिला टप्पा पूर्ण झाला. आता त्यांना त्यांच्या भूतकाळाचं सत्य कळेल. त्याच्या हातात एक जुना फोटो असतो. त्यात लहानपणीची अन्वी, एक अज्ञात मुलगा आणि एक गूढ स्त्री दिसत असते. त्या फोटोच्या मागे फक्त एक वाक्य लिहिलेलं असतं, सत्य समोर आलं तर हे लग्न एका दिवसात तुटेल. आणि त्या शब्दासोबतच एका नव्या वादळाची सुरुवात होते. लग्नाचा समारंभ झाल्यानंतर अन्वी आणि अथर्व प्रथमच नवरा बायको म्हणून देशमुख बंगल्यात प्रवेश करतात. बाहेर सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं, पण त्यांच्या मनात मात्र प्रचंड अंतर असतं. गृहप्रवेशाची पूजा होते. सगळे हसत खेळत नव्या जोडप्याचं स्वागत करतात.
पण अन्वी आणि अथर्व फक्त औपचारिकपणे सगळं पार पाडत असतात. रात्री उशिरा दोघांना त्यांच्या खोलीत पाठवलं जातं. खोली फुलांनी सजलेली असते. दरवाजा बंद होताच काही क्षण शांतता पसरते. अन्वी सरळ अथर्वकडे पाहून म्हणते, हे लग्न आपल्या कुटुंबांसाठी झालेलं आहे, आपल्या मनासाठी नाही. त्यामुळे माझ्या आयुष्यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करू नकोस. अथर्वही शांतपणे उत्तर देतो, मलाही तुझ्या आयुष्यात रस नाही. आपण फक्त परिस्थितीमुळे एकत्र आलो आहोत. त्या रात्री एकाच खोलीत असूनही दोघे दोन वेगळ्या जगात जगतात. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात सत्यनारायणाची पूजा असते. नातेवाईकांची गर्दी झालेली असते. प्रत्येक जण नवविवाहित जोडप्यांबद्दल बोलत असतो. अन्वीला हे सगळं कृत्रिम वाटत असतं. पूजा सुरू असताना अचानक एक कुरिअर येतं. ते अन्वीच्या नावावर असतं. ती पाकिट उघडते आणि आत एक जुना फोटो पाहून थिजून जाते. त्या फोटोत ती लहानपणी एका मुलासोबत उभी असते. तिच्या शेजारी एक स्त्री दिसत असते, पण त्या स्त्रीचा चेहरा काळ्या शाईने खोडलेला असतो. फोटोच्या मागे लिहिलेलं असतं, भूतकाळ विसरला असशील, पण भूतकाळाने तुला विसरलं नाही. अन्वी घाबरते. ती पटकन फोटो लपवते. अथर्व तिच्या चेहऱ्यावरचा बदल पाहतो, पण काही विचारत नाही. मात्र त्याला नक्की जाणवतं की ही काहीतरी गंभीर आहे. त्या दिवशी संध्याकाळी अन्वी तिच्या वडिलांना फोटो दाखवते. फोटो पाहताच त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो. काही क्षण ते काहीच बोलत नाहीत. अन्वी विचारते, हा फोटो कोण पाठवतोय आणि यातली ती स्त्री कोण आहे? पण तिचे वडील विषय टाळतात. ते फक्त एवढंच म्हणतात, काही जुन्या गोष्टी पुन्हा उकरून काढू नकोस. ते उत्तर ऐकून अन्वीचा संशय आणखी वाढतो. दुसरीकडे अथर्वही काहीतरी विचित्र घडताना पाहत असतो. रात्री त्याला घराच्या मागच्या बागेत एक माणूस फिरताना दिसतो. तो त्याच्या मागे धावतो, पण तो माणूस अंधारात गायब होतो. मात्र जाताना तो एक लिफाफा खाली टाकून जातो. अथर्व तो उघडतो. आत फक्त एक ओळ लिहिलेली असते, ज्याच्यावर तू विश्वास ठेवतोय तोच तुझा सर्वात मोठा शत्रू आहे. अथर्व गोंधळून जातो. त्याला समजत नाही की हा इशारा कोणाबद्दल आहे. पुढचे काही दिवस वरवर शांत जातात, पण घरात विचित्र घटना घडू लागतात. कधी एखादी वस्तू जागेवरून गायब होते, कधी कोणाला तरी अज्ञात नंबरवरून फोन येतात. अन्वी आणि अथर्व दोघेही वेगवेगळ्या प्रकारे या रहस्यात अडकत जातात. एके रात्री अन्वीला पुन्हा तोच अज्ञात नंबरवरून फोन येतो. फोनवरील आवाज म्हणतो, तुझ्या लग्नाचं सत्य तुझ्या कल्पनेपेक्षा खूप वेगळं आहे. जर सत्य जाणून घ्यायचं असेल तर उद्या संध्याकाळी जुन्या तलावाजवळ ये. अन्वी घाबरते, पण उत्सुकताही वाढते. दुसऱ्या दिवशी ती कुणालाही न सांगता त्या ठिकाणी जाते. तलावाजवळ पोहोचल्यावर तिला तिथे एक काळ्या कपड्यातील व्यक्ती दिसते. ती जवळ जाते. तो व्यक्ती तिच्या हातात एक फाईल देतो आणि म्हणतो, हे वाचल्यावर तुझं आयुष्य कायमचं बदलून जाईल. अन्वी फाईल उघडते. पहिल्या पानावर मोठ्या अक्षरात लिहिलेलं असतं, अथर्व सावंत तुझ्या आयुष्यात योगायोगाने आलेला नाही. हे वाचून तिच्या पायाखालची जमीन सरकते.